हा पक्ष कोणामुळे आहे तर या राज्यामध्ये सामान्य कुटुंबातले जे आपले पदाधिकारी आहेत ते आजही कष्ट करतात त्यांच्यामुळे आहे। हा पक्ष कोणामुळे आहे तर हा सामान्य कार्यकर्त्यांमुळे आहे। हा पक्ष कोणामुळे आहे तर आजपर्यंत आपल्या पक्षावर आपल्या विचारावर विश्वास ठेवलेले सामान्य या राज्याचे नागरिक यांच्यामुळे हा पक्ष आहे। आणि मी सगळ्यांनाच मनापासून आपल्या या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त तिथं शुभेच्छा देतो। जाता जाता फक्त एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, देशमुख साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, टोपे साहेब असतील, भूषणजी राजे होळकर साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, असे अनेक मोठे नेते आज कदाचित त्यांना इतर मोठे पक्ष बोलवत सुद्धा असतील, पण विचारासाठी आणि आदरणीय पवार साहेबांसाठी हे सर्व नेते आदरणीय पवार साहेबांबरोबर राहिले। एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजून यांचा सत्कार आपण सर्वांनी केला पाहिजे। इथं उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजून हा आपण सर्वांनी सत्कार केला पाहिजे। काही लोक म्हणतात सत्ता नाही आता करायचं काय। मी एवढंच तुम्हाला म्हणेल, आपण पवार साहेबांकडनं काय शिकलो तर संघर्ष करायला शिकलेलो आहे। पवार साहेब हे सत्तेत राहिले पण 20-22 वर्ष ते विरोधात सुद्धा राहिले, लोकात गेले, लोकांना काय पाहिजे हे त्यांनी समजून घेतलं आणि ते समजून घेतल्यानंतर जेव्हा सत्ता आली तेव्हा लोकांच्या हितासाठी पवार साहेबांनी काम केलं। आज ठीक आहे